नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि पुणे अपघात प्रकरणासंदर्भात एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पुणे अपघात प्रकरणामध्ये आरोपीचे ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचं आता उघड झालंय. ससूनमधील फॉरेन्सिक लॅब प्रमुख अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा या दोघांवर आरोप आहे. यापूर्वी येरवडा पोलीस स्टेशनमधील 2 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर पुणे अपघात प्रकरणामध्ये आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार आता उजेडात आला. यामध्ये ससूनमधील फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख असलेले अजय तावरे त्याचबरोबर डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप या दोन्ही आरोपींवर आहे. आणि यापूर्वी येरवडा पोलिसांनी 2 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे. तर ससूनच्या डॉक्टरांनी वेदांचं ब्लड सॅम्पल बदललं आहे. 18 मे रोजी रात्री 2:30 वाजता पुण्याच्या कल्याणीनगर भागामध्ये वेदांच्या पोर्शे कारनं 2 जणांना उडवलं. 19 मे रोजी सकाळी 11 वाजता ससूनमध्ये आरोपी वेदांची ब्लड सॅम्पल घेण्यात आलं. वेदांचे वडील विशाल अग्रवाल याने डॉक्टर अजय तावरे यांच्यासोबत संपर्क साधला. डॉक्टर अजय तावरेच्या सांगण्यावरून डॉक्टर श्रीहरी हरनोळ यानं ब्लड सॅम्पल बदललं. डॉक्टर श्रीहरी हरनोळ याने वेदांचं ब्लड सॅम्पल एका कचऱ्याच्या डब्यात फेकलं. आरोपी वेदांतऐवजी दुसऱ्या व्यक्तीचं ब्लड सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलं. आरोपीनं मद्यप्राशन केलं नाही असा रिपोर्ट ससूनच्या डॉक्टरांनी दिला. पोलिसांनी दुसऱ्या सरकारी रुग्णालयामध्ये DNA चाचणीसाठी वेदांचे दुसरे ब्लड सॅम्पल घेतले होते. दुसऱ्यांदा घेतलेले ब्लड सॅम्पल आरोपी आणि वडिलांच्या ब्लड सॅम्पल सोबत मॅच झाले. मात्र ससूनमधील ब्लड सॅम्पल आरोपीच्या ब्लड सॅम्पल सोबत मॅच झाले नाहीत. पोलिसांनी चौकशी केली असता डॉक्टरांनी हे ब्लड सॅम्पल बदलल्याचं कबूल केलं आहे. दुसरं ब्लड सॅम्पल घटनेच्या 20 तासानंतर घेतलं, त्यामुळे अल्कोहोल या ब्लड सॅम्पलमध्ये आढळून आलं नाही. डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळ यांना आता पोलिसांनी अटक केली आहे. 3 लाखांची लाच घेऊन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललं गेलं, तशी धक्कादायक माहिती आता समोर येते. क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती. जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली. एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचेवर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली. ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुवेनाइल एक्यूजची मॅच होत नाही, म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे. हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्ट वरून काल संध्याकाळी झाली होती. त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये कलम वाढवून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे. डॉक्टर अजय तावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे. त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे. जुवेनाइल एक्यूजचे वडिलांचे डॉक्टर तावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडन्स अनुषंगाने समोर आलेली आहे.